उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि पोटाला आराम देणारे हे बडीशेप पुदिन्याचे सरबत प्रीमिक्स खूप उपयोगी आहे. हे एकदा बनवून 6 महिन्यांपर्यंत स्टोअर करून ठेवता येते. मी तुमच्यासाठी बाजारात मिळणाऱ्या मसाला शिकंजीची रेसिपी घेऊन आली आहे, जी तुम्ही घरच्या घरी काही मिनिटात तयार करू शकता. ही फक्त ताजेतवाने करणारी नाहीच तर पचनासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सोपी आणि सिंपल आहे. नमस्कार, मी ज्योती बरकले रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. सर्वात आधी भरपूर पुदिना स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे. पुदिन्याची सर्व पाने देठापासून वेगळी करून घ्यायची आहे. आता ही पानं आपल्याला व्यवस्थित वाळून घ्यायची आहे. तुम्ही ती पंख्याखाली वाळवू शकता किंवा पटकन वाळवण्यासाठी मायक्रोवेव्ह किंवा एअर फ्रायर वापरू शकता. काही मिनिटात पाने पूर्ण कोरडी आणि खुसखुशीत होतील. पुदिन्याची पानं पूर्णपणे आपली व्यवस्थित सुकलेली आहेत. पुदिना प्रीमिक्स सरबत बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. अर्धी वाटी साखर, 7-8 काळी मिरी, अर्धी वाटी बडीशेप, 2 चमचे जिरे, 4-5 वेलची. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप सुकलेली पुदिन्याची पानं घेऊया. त्यात अर्धा कप बडीशेप घालायची. त्यानंतर 6-7 वेलची, त्याचसोबत 2 चमचे जिरे, अर्धा चमचा काळी मिरी. गोडपणासाठी अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे. अर्धा चमचा काळं मीठ. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता, एकदमच बारीक असं आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. त्यानंतर हे मिश्रण चाळणीतून गाळून घेऊया. जर काही जाड कण उरले असतील तर ते पुन्हा वाटून घेऊया. चाळणीतून आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं प्रीमिक्स तयार होईल. अशा प्रकारे पुदिना बडीशेप सरबतचे प्रीमिक्स तयार होईल. हे प्रीमिक्स स्वच्छ आणि कोरड्या डब्यात भरून ठेवायचे. ते 6 महिन्यांपर्यंत खराब होत नाही. तयार पुदिना सरबत प्रीमिक्स एका एअरटाईट काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. चमचा नेहमी कोरडाच वापरायचा. योग्य पद्धतीने साठवल्यास हे प्रीमिक्स अनेक महिने ताजे राहते आणि कधीही झटपट सरबत बनवण्यासाठी तयार असते. एकदा हे प्रीमिक्स बनवून स्टोअर केले की उन्हाळाभर थंडगार पुदिना सरबतचा आनंद घेता येतो. अशा प्रकारे आपलं पुदिना सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे. एका ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचा तयार प्रीमिक्स घ्यायचं. त्यात थोडं पाणी घालून नीट मिक्स करायचं, म्हणजे गाठी राहणार नाहीत. त्यामध्ये भरपूर थंड पाणी घाला. 1 चमचा भिजलेला सब्जा घालायचा आहे. चवीनुसार लिंबाचा रस आणि आवश्यक वाटल्यास थोडेसे मीठ घालून घ्यायचे. सर्व छान मिक्स करून त्यात भरपूर बर्फाचे तुकडे घालायचे. लिंबाच्या फोडीने सजवून थंडगार सर्व्ह करा. हे सरबत शरीराला थंडावा देते, ॲसिडिटी, ब्लीडिंग आणि आराम देते. उन्हाळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता आपले थंडगार आणि रिफ्रेशिंग पुदिना सरबत तयार झाले आहे. हे सरबत एक सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतायचे आणि सुंदर हिरवा रंग आणि पुदिन्याच्या ताजातवान्या सुगंधाने लगेचच मन प्रसन्न करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला गारवा देणारे आणि तहान भागवणारे हे सरबत प्रत्येकाला नक्कीच आवडेल. तुम्ही हे पुदिना सरबत घरी बनवून आपल्या कुटुंबासोबत त्याचा आनंद नक्की घ्या.
तुम्ही रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय भारी आहे, मला तर खूप आवडला. पुदिनाचा सरबत एक नंबर.